नमस्कार, मी अश्विनी स्वामीने फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आपला बॅक साईडचा जो गोल गळा असतो, सिंपल गोल गळा जो असतो तो प्रॉपरमध्ये कसा एकदम गोल आला पाहिजे, म्हणजे बॅक साईडला पाठीवर एकदम परफेक्ट गोल असा बसला पाहिजे। बऱ्यापैकी आपण असं बघतो की गोल गळा कधी कधी ह्या साईडला आत जातो तर कधी कधी ह्या साईडला बाहेर येतो, व्यवस्थित प्रॉपर असा गोल गळा पाठीवर बसत नाही। तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे की प्रॉपर गोल गळा सगळ्या बाजूने त्याचा शेप कसा छान असा गोल आला पाहिजे, याची ट्रिक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिथे तुम्ही बघू शकता मी बॅक साईड फ्रंट साईड पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे। आता बॅक साईड मी आपला मेन फॅब्रिक सरळ अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपला अस्तर जे कट केलं होतं ते अस्तर त्याच्यावर मी व्यवस्थित असं अंथरून घेतलेलं आहे। फॅब्रिक हे पैठणी पॅटर्नचं हे ब्लाऊज आहे। तर तुम्ही बघू शकता गोलमध्ये मी गळा कटिंग करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित सगळ्या बाजूने डीप हवा आहे की नाही हे आपल्यावर आहे। जर कमी डीप ठेवायचं असेल तर आपल्याला आपण जो हा गोल शेप दिलेला आहे त्याच्या बाजूने सगळ्याच कोणत्याही एका बाजूने आपल्याला अर्ध्या इंचावर मार्क करायचा आहे। जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसं जो गोल शेप आपण कट केलेला आहे त्या गोल शेपपासून आपल्याला बाहेरच्या साईडने अर्ध्या इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे। तुम्ही बघू शकता जर तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त डीप हवा असेल तर तुम्ही 1-1 इंच पण घेऊ शकता। फक्त जे हे मार्क जे आपण करतोय अर्धा इंचावर किंवा 1-1 इंचावर ते मार्क आपल्याला वरच्या साईडचं जे आपलं शोल्डर आहे दोन्ही बाजूचं शोल्डरपर्यंत आपल्याला अर्धा इंच घ्यायचं नाही आहे। तिथे आपण नॉर्मल जशी शिलाई घेतो फिनिशिंग करताना अगदी तशी शिलाई घ्यायची आहे। नाहीतर तुम्ही जर खालच्या साईडने अर्धा इंच जसं घेतलं तसं जर शोल्डरपर्यंत घेतलं तर आपली शोल्डर उतरू शकते किंवा व्यवस्थित असा ब्लाऊज बसणार नाही। त्याच्यामुळे वरच्या साईडने गळ्याच्या तुम्ही जी शिलाई घेतात नॉर्मल होईल तशी शिलाई घ्यायची आहे। फक्त खालच्या साईडने जे तुम्हाला जसं दाखवलं आहे तसं आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचा आहे। आता मी मार्क करून घेतलेला आहे। तर दोन्ही साईडकडून सेम आपण जसं ड्रॉ केलं आहे तसं आलं पाहिजे, त्यासाठी मी आपला अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आता हा अस्तर व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा जेणेकरून दोन्ही साईडला सेम मार्क येईल आणि सेम शिलाई बसेल, गळा कुठेही आत बाहेर होणार नाही। हा मी नॉर्मल डीप हवा आहे त्यासाठी मी अर्ध्या इंचावरच मार्क केलेला आहे। जर तुम्हाला जास्त डीप पाहिजे असेल तर तुम्ही 1-1 इंचावर पण करू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता आपलं दोन्ही साईडला व्यवस्थित असं मार्क झालेला आहे। आता याच्यावर मी एकदा चॉकने ड्रॉ करून घेते। तुम्ही याच्यावर कोणताही गळा असेल चौकोनी किंवा पंचकोनी किंवा पानगळा असेल मटका गळा असा कोणताही असेल आणि तुमचा जर परफेक्ट शेप आणि डीपनेस बसत नसेल तर तुम्ही ही ट्रिक यूज केली तरीही चालेल। असं नाही की गोल गळ्यालाच ही आपण ट्रिक यूज करू शकतो। तुम्ही पानगळा जरी घेतला तरी जर तुम्हाला डीपमध्ये हवा आहे आणि त्याचा शेप बिघडतोय शिलाई केल्यावर तर तुम्ही ही ट्रिक पण यूज करू शकता। अर्धा इंच किंवा 1 इंच तुमच्यावर किती डीप हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मार्क करून सुद्धा करू शकता। आता इथे मी शिलाई करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता खालच्या साईडने पण मी कमरेच्या साईडने पण शिलाई करून घेतलेली आहे। आता आपला गळाभोवती जो कपडा एक्स्ट्रा उरलेला आहे तो मी कटिंग करून घेते। व्यवस्थित असा कटिंग झालेला आहे आपला कपडा। आता कपडा कट आतमधला केल्यावर जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत तसं आतल्या साईडने नॉर्मल खाची करायची आहे, खाची मारायची आहे, मग जेणेकरून गळा पलटी झाल्यावर व्यवस्थित असा त्याचा शेप येतो, कोणत्या प्रकारे जाड वगैरे दिसत नाही। आता इथे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला गोल शेप इथे रेडी झालेला आहे। बघू शकता सगळ्या साईडने एकदम व्यवस्थित असा गोल शेप रेडी झालेला आहे। आता आपल्याला याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे। एकदम कट टू कट दाब शिलाई देऊन मी बॅक साईडचा गळा रेडी करून घेतलेला आहे। खालच्या साईडने कमरपट्टीच्या साईडने पण शिलाई केलेली आहे आणि इथे अशा प्रकारे आपला गळा गोल गळा इथे रेडी झालेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे। आतल्या साईडने पण तुम्ही बघू शकता अस्तरच्या साईडने खूप छान अशी गोल गळा आपल्या इथे रेडी झालेली आहे, छान अशी फिनिशिंग आलेली आहे।
तर याच्यामध्ये मी कोणतीही लेस वगैरे लावणार नाही आहे. जी आपली रेडीमेड पायपिंग असते, पैठणी गळ्याला शक्यतो रेडीमेड पायपिंग किंवा नाजूकशी लेस लावलेली छान दिसते, तर मी ते रेडीमेड पायपिंग लावणार आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन कलरची, त्याच्यावर जो सूट होते ती गोल्डन कलरची मी पायपिंग लावलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला गोल गळा पायपिंग सहित इथे रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या ट्रिक बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.